साथ आई तुम आगे बढ़ो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे देवाभाऊ, सोबतच आपले कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष सागरजी पुरोहित, जिल्ह्याचे अध्यक्ष विजयराजजी शिंदे, आज नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष पदासाठी ज्यांना उमेदवारी दिली असे आपले सर्वांचे पंडित दादा, मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे 28 उमेदवार, मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी, मोठ्या संख्येने आलेली मातृशक्ती, सर्व माझे तरुण बांधव, शेतकरी बांधव आणि सगळ्याच माझ्या आदरणीयांनो, उपस्थित पत्रकार बांधव, आज आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय देवाभाऊ हे आपल्या चिखलीमध्ये आलेले आहेत। देवाभाऊंच्या बद्दल एक म्हणावं वाटतं की लाडक्या बहिणींचे देवाभाऊ, शेतकऱ्यांचे देवाभाऊ, विकासाचे महामेरू देवाभाऊ आणि विदर्भाचे सुपुत्र देवाभाऊ, एक नाम कितने काम अशी आपण देवाभाऊंबद्दल त्या ठिकाणी म्हणू शकतो। आपल्या विदर्भाला लाभलेला एक हा कोहिनूर हिरा आहे आणि हा कोहिनूर हिरा जेव्हा जेव्हा आपल्या चिखलीमध्ये येतो तेव्हा तेव्हा चिखलीमध्ये कमळाचं फूल फुलतं। आज फडणवीस साहेबांची ही चिखलीमधली 3री-4थी सभा आहे। माझ्या राजकीय जीवनाला मी प्रारंभ केला तेव्हापासूनचा 2016-17च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाऊ आले होते तेव्हा कमळ फुललं। त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला 2019ला भाऊ आले तेव्हा कमळ फुललं। लोकसभेमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी भाऊ आले तेव्हा या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून आला। 2024 मध्ये माझा अर्ज भरण्यासाठी याच राजा टॉवरवरती भाऊ आले होते आणि तेव्हा सुद्धा आपल्या चिखलीमध्ये कमळ फुललं। भाऊंची ही सभा म्हणजे ही विजयाची सभा आहे असं खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो। आज देवाभाऊंनी जो विकास निधी आपल्याला चिखली शहरासाठी दिला त्या विकास आपण परिवर्तन हे चिखलीकरांच्या समोर त्या ठिकाणी आहे। विकास हा फक्त कागदावरती नाही आहे तर संपूर्ण चिखली शहरामध्ये डोळ्याने पाहता येईल अशा पद्धतीचे विकासाचे कामं आपण केलेले आहे। चिखली शहरामध्ये विविध समाजासाठी आपण समाज भवन दिले। मराठा समाज असेल, राजपूत समाज असेल, तेली समाज असेल, धनगर समाज असेल, तेली समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, जाई ब्राह्मण समाज असेल, सुतार समाज असेल, माळी समाज असेल, जेवढे जेवढे समाज बांधव आपल्याकडे आले त्या प्रत्येकाला समाज भवन देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या ठिकाणी केलं। पहिलेची परिस्थिती आपल्या चिखलीची आपल्याला माहिती आहे। चिखलीला कधी धड रस्ते सुद्धा नव्हते। चिखलीचं नाव चिखली का आहे हे त्याच्या रस्त्यातूनच आपल्याला लक्षात येतं। परंतु देवाभाऊंनी आपल्याला आशीर्वाद दिला, भरघोसपणे त्या ठिकाणी निधी दिला आणि त्यांच्या या निधी देण्यामुळे आज चिखलीचा चेहरा मोहरा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बदलून गेला। आपल्याला आठवत असेल 2016-17च्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा भाऊ आले होते तेव्हा भाऊंनी आपल्याला आव्हान केलं होतं की चिखलीकरांनो, तुम्ही भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी बसवा, तुम्हाला कुठलीही निधी मी कमी पडू देणार नाही, तुमची पाण्याची समस्या मी त्या ठिकाणी सोडवेल। देवाभाऊंनी दिलेला शब्द पूर्ण केला। भाऊंनी आपल्या चिखलीची तहान भागवण्यासाठी 128 कोटी योजना ही सँक्शन केलेली आहे। आज चिखलीच्या प्रत्येक गल्लीमध्ये त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम चालू आहे। येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये हे आपलं पाईपलाईनचं काम पूर्ण होऊन गेल्या 30-40 वर्षापासूनची जी आपली प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा विकास कामं म्हटल्यानंतर थोडीशी अडचण होत असते। पाईपलाईन त्या ठिकाणी टाकताना थोडेसे रस्ते आपल्याला खोदावे लागतात, परंतु चिंता करू नका, तुमची पाईपलाईन झाल्यानंतर चिखलीकरांना ते काही देऊ शकले नाही। त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टी करत असताना
त्यांच्या पोटामध्ये दुखतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा त्या ठिकाणी सोडतात. काही विधानसभेच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की बाबा ही नळ योजना जर का आली तर अतिरिक्त टॅक्स तुम्हाला नगरपालिका लावेल, तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगते, कुठलाही अतिरिक्त टॅक्स न देता या ठिकाणी ही योजना पूर्ण झाल्यानंतर रोज तुमच्या घरामध्ये स्वच्छ नळाचं पाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्या चिखली शहरामध्ये सांस्कृतिक भवन नव्हतं, त्या सांस्कृतिक भवनाचं काम याच प्रभागामध्ये चालू आहे. आपल्या चिखलीमध्ये कुठेही उद्यानं शिल्लक ठेवलेले नव्हते. जे काही उद्यानं असतील किंवा जे ओपन स्पेस असतील ते ओपन स्पेस काँग्रेसने त्यांच्या संस्थांमध्ये लावून घेतलेले होते. परंतु आपलं सरकार आल्यानंतर या चिखलीमध्ये अटल उद्यानाच्या माध्यमातून जवळपास 5 ते 7 उद्यानाचं काम त्या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे. आपल्या चिखली शहराला लागून असलेला जो वायझडीचा तलाव आहे, त्या वायझडीच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचा विषय आपण हाती घेतलेला आहे. जवळपास 14 कोटी रुपयाचं बोट क्लब आपण त्या ठिकाणी करत आहोत. ते सुद्धा काम या ठिकाणी आचारसंहिता झाल्यानंतर आपण सुरू करणार आहोत. काँग्रेसचं एक मला भाऊ मानावं वाटतं की लोकसभेमध्ये त्यांनी अपप्रचार केला आणि अपप्रचार केला. असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर ते या ठिकाणी संविधान बदलतील. परंतु तुम्ही पाहिलं 1 वर्ष झालंय की भारतीय जनता पार्टीकडून संविधान तर सोडाच, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने मान सन्मान देण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. चिखलीमध्ये सुद्धा काँग्रेस सतत आरोप करते भारतीय जनता पार्टीवरती की भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचार करते. मी भाऊ या ठिकाणी स्वतः सीओला, कलेक्टरला त्या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की कुठं काही भ्रष्टाचार होत असेल त्याचे पुरावे त्या ठिकाणी काँग्रेसकडून आपण मागावे आणि त्याची चौकशी करावी. याच्या आधीचा जो आपला याच्या आधीचा जो आपला नगराध्यक्ष होता, जो भारतीय जनता पार्टीमध्ये होता, तो नगराध्यक्ष आपल्याकडे असताना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने त्याचं काम केलं. मनामध्ये कसलाही किंतु परंतु न ठेवता काँग्रेसमधून आल्यानंतर लगेचच सगळं काही विसरून त्याच्या कामाला लागली. आपण आलात, त्यांना नगराध्यक्ष केलं. परंतु नगराध्यक्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या खुर्चीवरती बसल्यानंतर मात्र त्यांची जी नीती आहे ती खराब झाली आणि भ्रष्टाचार त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला. तो भ्रष्टाचार आपण कदापि सहन न करता पदावरती बसलेला नगराध्यक्षाची हकालपट्टी ही भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केली. भ्रष्टाचार कोणी केला तर आज ज्याला तुम्ही काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला आणि ज्याची आम्ही भ्रष्टाचार केल्यामुळे हकलपट्टी केली त्यालाच आज काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवारी दिली. भाऊ, आमच्या चिखलीमध्ये घराणीशाही आहे काँग्रेसची. गेल्या 30-40 वर्षापासून विधानसभा आली की तिकीट जाते बोंद्रेला, जनतेतून नगरपालिका आली की तिकीट जाते बोंद्रेला. बहुजनाचा विसर हा काँग्रेसला पडलेला आहे. ज्या मुस्लिम मताच्या भरोश्यावरती, ज्या आपल्या दलित समाजाच्या भरोश्यावरती या ठिकाणी काँग्रेस विजयी आतापर्यंत होत होती, त्याचा विसर त्यांना नेहमी या ठिकाणी पडत आलेला आहे. आज पंडितदादा देशमुखच्या रूपाने एक तुमच्या आमच्यातला सर्वसामान्य चेहरा हा भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. भावांनो, आज बॉम्बे मार्केटच्या बाबतीमध्ये सुद्धा अपप्रचार करण्यात येतो की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष जर का झाला तर या ठिकाणी बॉम्बे मार्केट आपला हलवला जाईल. आज आपल्या या मंचावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ बसलेले आहेत. मी देवाभाऊंच्या समोर तुम्हाला शब्द देते की बॉम्बे मार्केटला आम्ही हात लावणार नाही. बॉम्बे मार्केटचा व्यापारी जे म्हणेल तेच त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे,
उद्याला जर का आपण म्हणजे तुम्ही जर का आम्हाला निधी दिला तर आपल्या नगरसेवकांना आणि चिखलीकरांना त्या ठिकाणी नाल्या काढण्यासाठी फोन करण्याची आवश्यकता पडणार नाही, कारण की संपूर्ण चिखलीसाठी आम्ही तुमच्याकडे भूमिगत गटर योजनेची मागणी त्या ठिकाणी करत आहोत। हे आमचे अतिशय महत्त्वाचे भाऊ विषय त्या ठिकाणी आहे। चिखली शहर हे हायवेवरती आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरचे लोक या ठिकाणी गुंतवणूक करू इच्छितात, परंतु इथली जी MIDC आहे त्या MIDC मध्ये जागा अपुरी आहे। 6 महिने वर्ष 2 वर्ष त्या ठिकाणी वेटिंग वरती राहावं लागतं। माझी आपल्याला विनंती आहे, चिखलीची जमीन असेल जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतीला धक्का न लावता जिथे कुठे आपल्याला 1 लाखची जमीन सापडेल त्या ठिकाणी आपल्याला विस्तारित MIDC करायची आहे आणि या MIDCच्या माध्यमातून चिखली शहरातल्या त्या ठिकाणी बेरोजगार तरुण आणि तरुणींना त्या ठिकाणी संधी द्यायची आहे। भाऊ, मला पूर्ण विश्वास आहे आपण भक्कमपणे चिखलीच्या पाठीशी आहात। गेल्या वेळेला जो शब्द तुम्ही चिखलीकरांना दिला होता तो शब्द प्रत्यक्ष कामांमधून तुम्ही पूर्ण केलेला आहे। माझी सर्व चिखलीकरांना विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडित दादा देशमुख आणि आपल्या समोर असलेले हे 28 नगरसेवक यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे आपल्याला इथे मदत केलेली आहे त्याचा कुठेतरी आपण उपकार म्हणू शकत नाही, कारण साहेबांचं कामच आहे आपल्या अडीअडचणी सांभाळ त्या ठिकाणी सोडवणं, परंतु हा जो विकास निधी दिलेला आहे त्या विकास निधीला देवाभावांना आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कमळाचं गड दाबून त्यांना समर्थन करणं। आपण सगळेजण आलात, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद ताई बंधूंनो, आपण बराच वेळ